दर्शक हो नमस्कार, मी सरदार जाधव के न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मित्रांनो, महाराष्ट्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात ते अजस्र डोंगर आणि त्यांच्या छातीवर अभिमानाने उभे असलेले दुर्गम किल्ले। हे किल्ले म्हणजे केवळ दगडमातीचे डोंगर नाहीत, तर महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे जिवंत साक्षीदार आहेत। पण किल्ला म्हणजे नेमकं काय, त्याचे किती प्रकार आहेत आणि त्यांची भव्यता कशी निर्माण झाली हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। आज आपण याच प्रश्नाची उत्तरं शोधणार आहोत। किल्ला म्हणजे शत्रूपासून स्वतःचं साम्राज्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि युद्धकाळात आश्रय घेण्यासाठी डोंगर, समुद्र किंवा सपाट जमिनीवर बांधलेली एक अभेद्य तटबंदी। सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये तर असे शेकडो किल्ले आहेत। रणनीतीनुसार जिथं राहून शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवता येईल अशाच ठिकाणी हे किल्ले बांधले गेले। अशा या किल्ल्यांचे मुख्य 3 प्रकार आहेत। गिरिदुर्ग म्हणजे डोंगरावरचे किल्ले, जलदुर्ग म्हणजे समुद्रात किंवा पाण्यात बांधलेले किल्ले आणि भुईदुर्ग म्हणजेच सपाट जमिनीवरील किल्ले। या व्यतिरिक्त घनदाट अरण्यामध्ये वनदुर्ग किंवा चिखलाच्या प्रदेशामध्ये कर्दमदुर्ग असेही अनेक प्रकार आहेत। प्रत्येक किल्ल्याचं बांधकाम एका विशिष्ट रचनेनुसार केलेलं असतं। यात किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं गाव म्हणजेच घेरा, किल्ल्याचा सपाट भाग म्हणजेच माची आणि सर्वात सुरक्षित मध्यवर्ती ठिकाण म्हणजे बालेकिल्ला। किल्ल्यावर प्रत्येक बांधकामाला एक खास ओळख होती। किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच महादरवाजा, जो शत्रूंना सहज आत येऊ देत नसे। तटबंदीवर उभारलेले बुरुज म्हणजेच किल्ल्याच्या संरक्षणाची आधारस्तंभ। या बुरुजांवरून शत्रूंवर तोफांचा मारा केला जायचा। तसेच तटबंदीवर पहारेकऱ्यांची फांजी आणि गोळीबार करण्यासाठी जंग्यांसारख्या खास रचना होत्या। किल्ल्यावरील प्रत्येक भाग गरजेनुसार तयार केलेला होता। धान्यासाठी धान्याचं कोठार, दारुगोळ्यासाठी दारू कोठार, घोड्यांसाठी पागा आणि शस्त्रास्त्रांसाठी शिलेखाना यासारख्या वस्तू त्या काळातल्या उत्कृष्ट व्यवस्थापनाची साक्ष देतात। किल्ल्यावरच्या पिण्याच्या पाण्यासाठी टाकं, तलाव आणि विहिरींची उत्तम व्यवस्था होती। एवढंच नाही तर काही किल्ल्यांवर गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी कडेलोटाची जागा सुद्धा होती। महाराष्ट्राच्या या किल्ल्यांवर अनेक परदेशी सत्तांनी राज्य केलं, त्यामुळे इथल्या किल्ल्यांच्या बांधकामात युरोपियन, मोगल, मराठा अशा विविध संस्कृतींची छाप दिसून येते। आज हे किल्ले आपल्यासाठी केवळ ऐतिहासिक वास्तू नाहीत, तर साहसी पर्यटनाचं एक केंद्र बनलेले आहेत। किल्ल्यांवर चढताना प्रत्येक पायरी आपल्याला एक वेगळ्या इतिहासाची ओळख करून देत असते। आज जरी त्यांची पडझड झाली असली तरीही त्यांचा कणखरपणा आणि शौर्याची गाथा आजही कायम आहे। पुढील भागात आपण महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या किल्ल्यांची माहिती घेणार आहोत। तोपर्यंत पाहत रहा के न्यूज मराठी। धन्यवाद।